सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। वंजारी समाज अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मंजूर करून हैदराबाद, कर्नाटक तसेच बीड गॅजेट लागू करावे, तसेच वंजारी समाजासाठी स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याचे थाटे वडगाव येथील गेल्या 11 दिवसांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, डॉक्टर अभिजित गीते तसेच युवराज झौरे या 3 युवकांनी दिनांक 1 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते। जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजपचे नेते अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते राजेंद्र दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उभारले गेले। बोदेगाव येथील शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। तसेच संतप्त महिलांनी जल समाधी आंदोलन छेडले होते। तर 12व्या दिवशी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय समाज बांधवांनी केला होता, परंतु 11व्या दिवशी अहिल्यानगरचे अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी लेखी आश्वासन दिल्याने गेले 11 दिवस चाललेले उपोषण जलपान देऊन स्थगित करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार मयूर बेरड, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळेंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं मला का 15 दिवसामध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील ते आपण तिथं मार्गी लावण्याचे प्रयत्न करू। त्याच्यानंतर आम्हाला अतुलजी सावे साहेब मंत्री यांचाही कॉल आला, यांनी पण आम्हाला तेच सांगितलं का 15 दिवसामध्ये आम्ही हे मार्गी लावू। आदरणीय अतुल सावे साहेबांनी आत्ताच फोनद्वारे त्यांनी सांगितलं बाबा उपोषण थांबवा, तुम्हाला एक 8-10 दिवसात 15 दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक लावू। आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा आता फोन केला होता, त्यांनी सांगितलं समाज बांधवांना तब्येतीची काळजी घ्या, अगोदर आपण ठीक असलो तर अनेक आंदोलनं करू। या माध्यमातून मी उद्याचं जे रस्ता रोकोचं आव्हान केलं होतं, मी समाज बांधवांना आव्हान करतो की आपल्याला एक 10-15 दिवसाचा वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये जर हा निर्णय नाही झाला तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढावं लागेल। एकदा पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून बघूया, एकदा सावेसाहेब बोललेत, एकदा धनंजय मुंडे साहेब बोललेत, ह्या तिन्ही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून आज आपण हा आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे। राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात अस्तगाव शिव येथे 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या दरम्यान झालेल्या पावसात 1360 गावातील 8,37,955 शेतकऱ्यांचे 5,78,822 हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके, फळबाग यांचे मोठे नुकसान झाले। यासह मनुष्यहानी, पशुधनासोबत घरांचे, विहिरीचे, जनावरांच्या गोठ्याचे, शेती जमिनीसह अन्य शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे सुरू असून राज्य सरकारने बांधित शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईसह भरपाईचे निकषात आणि रकमेत बदल केला आहे। दरम्यान कृषी विभागाने जिल्ह्यातील 5,10,000 हेक्टरवरील 90% क्षेत्राचे पंचनामे काम पूर्ण केले आहे। संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस रहेमतनगर येथे गोमांस भरलेली 2 वाहने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास पकडली आहेत। या कारवाईत तब्बल 2,500 किलो गोमांस, 2 वाहने असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। त्यांना काही टीका करायची ते करू द्या असं वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहिजे का याचा समाज बांधवांनी विचार केला पाहिजे। तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही अशा शब्दांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला। कोणतेही आंदोलन करताना मागण्याची भूमिका मांडणे गरजेचे असते असे सांगून ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार ही सामाजिक भूमिका आधीपासून स्पष्ट होती असं ते म्हणाले आहे।
सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे घडलेल्या थरारक खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। 2 गुंठ जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वाटपावरून नातवानेच आपल्या 75 वर्षीय आजीचा खून करून तिचे प्रेत घरातच जाळल्याचे धक्कादायक वास्तव तपासात उघड झाले आहे। पाथर्डी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सचिन सुरेश मैदड यास अटक केली असून न्यायालयाने त्याला 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नेवासा तालुक्यातील सालाबादपूर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली 13 गोवंश 1,45,000ची जनावरे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन सुटका केली। सालाबादपूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शनी शिंगणापूर बाबत संभाजीनगर खंडपीठाने 10 नोव्हेंबर पर्यंत जैसे ते ठेवण्याचे आदेश दिल्याने नवीन समिती व जुने विश्वस्त मंडळ दोघांकडूनही कारभार चालू आहे। आता दैनंदिन कारभारासाठी आवश्यक गोष्टी कमी पडल्यास भाविकांची गैरसोय झाल्यास जबाबदार कोण राहणार? त्यात न्यायालयाच्या आदेशाशिवाय सील उघडणे अशक्य असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार व बोनसवर 7.5 असल्याचे चित्र आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत जेऊर गुंजाळे रस्त्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे। शेकडो वर्षांची असलेल्या वहिवाटेवर खड्डे अन चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। शेतकरी विद्यार्थ्यांचे रस्ता अभावी अतोनात हाल होत असून चापेवाडी ते गुंजाळे रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। कोल्हे गटातील लौकी गावातील 17 कुटुंबियांनी भाजपच्या कमळाची साथ सोडून आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले। मागील 25 वर्ष आम्ही चुकीच्या मार्गावरून वाटचाल करीत होतो, परंतु आम्हाला आता चांगली बुद्धी सुचली आहे। मदतीची अपेक्षा करणाऱ्यांना भरभरून देण्याचा आमदार काळे यांचा अनुभव आला आहे, अशा भावनांना यावेळी कोपरगाव तालुक्यातील लौकी गावातील पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।